नाही, आज तुम्ही बघत असाल की मुंबईमध्ये त्या मेट्रोचा स्लॅब कोसळून एका माणसाचा जीव गेलेला आहे. आज असे निष्पाप लोकांचे जर जीव जात असतील आणि जर सरकार फक्त दिखाव्यापुरतं कारवाई करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो. आज माणसाचा जीव गेल्यानंतर एका संबंधित अधिकाऱ्याला तुम्ही फक्त निलंबित करता, त्याला बरखास्त केलं पाहिजे होतं. 1,00,000 कोटीच्या वरचं काम आणि किती फाईन लावला? 6 कोटी. तुम्हाला कारवाई करायचे तर त्याला तुम्ही ब्लॅकलिस्ट करा. अशा दिखाव्यापुरतं सरकारने कारवाई न करता कुठे ना कुठे ठाम अशी कारवाई केली पाहिजे, जेणेकरून येत्या काळात अशा दुर्घटना घडणार नाही आणि कुठलाही अधिकारी आणि ठेकेदार अशा कधी सुरक्षेच्या संदर्भातील कधी त्या गोष्टी करायच्या ते करेल आणि त्याच्यावर तो नजरअंदाज करणार नाही. स्पॉन्सर्ड बाय झेनेक्वा मिनरल वॉटर बॉटल, अ क्रिएशन बाय क्राफ्टेड अँड कंपनी, ऑथोराइज्ड डिस्ट्रीब्युटर गुलफाम शेख अँड सनी अबनावे. नाही, मेट्रोचं काम ठाण्यात सुरू आहे. आज ठाण्यामध्ये पण सुरक्षेच्या बाबतीत मेट्रो कुठलेही प्रिकॉशन्स घेत नाहीयेत. पहिला पण एक मेट्रोचा रॉड पडून इथे दुर्घटना झालेली आणि घोडबंदर पट्ट्यामध्ये अशी दुर्घटना वारंवार होते, पण ती छोटी मोठी असते. आज मोठी दुर्घटना घडायच्या पहिला सरकारने जागं व्हावं आणि मेट्रोचे अधिकारी आणि संबंधित ठेकेदार यांना तुम्ही ताकीद द्यावी, जेणेकरून सुरक्षेच्या बाबतीतील जेही पॅरामीटर्स आहेत ते फॉलो केले जातील.